न्यूज फॉरवर्ड। सभा विधानसभा याचे त्या ठिकाणी निवडणूक आहे, त्याच्या आचारसंहिता आहे, सामाजिक काही आंदोलन आहेत। या गोष्टीमध्ये 2-3 वर्ष घरातच बसायचे आपल्याला। मग जर इथं महाराष्ट्र राज्यातील जे काही इतर जिल्ह्यातले तालुक्यातले जे लोक आहेत त्यांना असं वाटत असेल खैरे सर गेले लय आक्रमक आहे रे, आक्रमकता नेहमी करावं लागत नसते। आक्रमक कधी व्हायचंय? जेव्हा देत नसेल त्यावेळेस आक्रमक व्हायचे। हात तयार आहे मीच नव्हे तर सगळे समन्वयक, सगळ्या समन्वयकाच्या माध्यमातून मी निर्णय घेणार आहे। अरे माझा जीव अगोदरच गेलेला आहे, आता गेला तर त्या ठिकाणी परवाने। ज्या वेळेस मी मंत्रालयात तिथं जायला गेलो तर मला पोलीस मला बंदी आहे सगळीकडे, पण मला बंदी कुठं नाहीये? माझ्या बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाची जी ताकद आहे, त्या संविधानामध्ये लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची ताकद माझ्या बाबासाहेबांनी मला दिलेली आहे। हीच ताकद फक्त खैरे सर मध्ये आहे, बाकीच्यांची काही ताकद नाही माझ्याकडे। पण महाराष्ट्र राज्यातून सगळे शेवटचं सांगतोय तुम्हाला, खरं सांगतोय, खोटं सांगत नाही, काहीच कोणाचं काही नाही तिथं। पण काही होण्यासाठी अगोदर सुद्धा असेच या ठिकाणी आंदोलनातून काहीच नव्हतं, परंतु तुम्ही इथं सगळं भरगच्च मैदान भरलं होतं। भरगच्च मैदान भरल्यानंतर माता भगिनी एवढ्या आक्रमक झाल्या होत्या, त्या माता भगिनी आक्रमक होऊन त्या ठिकाणी सोशल मीडिया त्या ठिकाणी पूर्ण कव्हर झाला। तात्काळ शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी आपली नोंद घ्यावी लागली आणि तिथं या ठिकाणी आपल्याला 1160 कोटी आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागले। पुन्हा आपल्याला 1160 कोटी पाहिजेत, जे उरेल ते तुमचे, आम्हाला काय घेणं देणं। एखादा खर्च होत नाही, एखादी शाळा बाजूला झालेली आहे, संच मान्यता होत नाही, आमचा प्रॉब्लेम आहे का तो? नाही, तो प्रशासकीय भाग आहे। ते शाळेनं तिथं पाठपुरावा करायचा, ती संच मान्यता दुरुस्त करायची होत नसेल तर ते तुम्ही तुमचं बघायचं। पण आपल्याला जर टप्पा पाहिजे असेल तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक या ठिकाणी शेवटचं यायचं लक्षात घ्या। 2 वर्ष नंतर त्या ठिकाणी काय मिळणार आहे? झालं नाही तर काही मिळणार नाही। कोणी कोणावर खापर फोडू नका, अजिबात नाही। प्रत्येकाला वाटतं मला पगार पाहिजेत म्हणून इथं बसलेलं आहे, कोणी काही इथं हाऊस म्हणून त्या ठिकाणी बसलेलं नाही, पगारीसाठी बसलेलं आहे। पण पगार पाहिजे असेल तर सर्व राज्यातील शिक्षक समन्वयक म्हणून या ठिकाणी तुम्हाला मैदानात, अरे मी अगोदरच पोस्ट टाकली होती, आज निघा, ठीक आहे, आज संक्रांत होती, सगळ्यांनी या ठिकाणी तिळगुळ खाल्ले असेल आमच्या तायाच्या हस्ते, कारण मी तायाच म्हणतो सर्वांना। पण आता तिळगुळ खाल्लं, पोट भरलं, आता निघा संध्याकाळच्या गाडी। महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांनी या ठिकाणी आझाद मैदानावर यायचंय। आझाद मैदानच या ठिकाणी इथं इतिहास घडवतोय, इथूनच सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे, घरी बसून अनुदान मिळणार नाही। त्यामुळं आपले हे 2 ते 3 दिवस या ठिकाणी खूप महत्वाचे। त्याच्यामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की जगदाळे सर किंवा त्या ठिकाणी सगळे समन्वयक आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली, सर्व समन्वयकांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी सांगली बैठक लावू म्हणलेली आहे, लावली नाही। लावू हा शब्द विज्ञानमध्ये चालत नाही, पण पॉझिटिव्ह थिंकिंग आहे। मग ती बैठक जर आपल्याला लावायची असेल, कारण आपल्याला एकच जण आपल्याला निधी देऊ शकते, ते राज्याचे लोकप्रिय एकनाथ भाऊ शिंदे त्या ठिकाणी आपल्याला ते पैसे देऊ शकतात। म्हणून त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तुम्हाला 2 पाऊल पुढे टाकायचे घरून इथं मैदानात येण्यासाठी। म्हणून तुम्हाला शेवटची विनंती आहे, भावांनो, तुम्ही मुंबईला निघा। तुम्हाला जर तुम्ही निघाला तरच आपलं खरं आहे, नान्यता खरं नाही। आम्ही तर लढणारच आहे, पण तुम्ही आल्यावर त्या ठिकाणी या जो काही अनुदानाचा टप्पा मिळेल त्याचं साक्षीदार होण्यासाठी आझाद मैदानावर या, एवढीच मी त्या ठिकाणी विनंती आपल्यापुढे त्या ठिकाणी करतो। आणि इथले जेवढे मावळे त्यांना सांगतो, घाबरून जायचं नाही। अरे आम्ही सर्वजण, आणि शेवटी वेळ पडला तर तुम्हाला सांगतो कुठून एवढी मारायला तयार आहे। हा खैरेने एकदा बोलल्यानंतर शब्द मागे जात नाही, शब्द मागे जात नाही, सगळं मंत्रिमंडळ खाली उभा करीन तुमच्यासाठी। एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।